नमस्कार, मी अजित चहाळ. संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2023 टेस्ट सिरीज क्रमांक 1 मधील सामान्य विज्ञान या घटकाच्या प्रश्नांची चर्चा आपण करत आहोत. प्रश्न क्रमांक 56 पासून ते प्रश्न क्रमांक 70 पर्यंतचे प्रश्न हे सामान्य विज्ञान या घटकावरती आपल्याला दिसतात. त्यामध्ये पहिला प्रश्न जर आपण पाहिला की फिलारियासिस रक्त चाचणीकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे. फिलारियासिस किंवा आपण मराठीमध्ये त्याला हत्ती रोग या नावाने सुद्धा ओळखतो. हा जो काही हत्ती रोग आहे, हा हत्ती रोग गोल कृमींच्या प्रादुर्भावामुळे होतो किंवा ज्यांना आपण राऊंड वर्म्स असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. शक्यतो डासांमार्फत वगैरे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात याचा प्रसार, या आजाराचा प्रसार त्या ठिकाणी होतो. मग याची जी काही टेस्ट आहे, या टेस्टचं नाव आहे फिंगर टिप टेस्ट. ही जी काही फिंगर टिप टेस्ट आहे, म्हणजेच आपली जी फिंगर आहे किंवा बोट आहे, तर त्याच्या टिपवरून जे रक्त घेतलं जातं त्याद्वारे ही टेस्ट त्या ठिकाणी केली जाते. तर या फिंगर टिप टेस्टद्वारे आपण साधारण त्याचं निदान करू शकतो. मग ही जनरली मध्यरात्री केली जाते किंवा मिडनाईटला केली जाते. त्याचं रिझन काय आहे, तर ह्या वेळेत जर आपण पाहिलं तर या वेळेमध्ये ते जे काही गोलकृमी असतात त्यांचा फीडिंग पार्ट जो आहे किंवा फीडिंग टाईम हा कंप्लीट झालेला असतो आणि त्यांचं पूर्णपणे फीडिंग कल्चर जे आहे आपल्याला त्यावेळेला उत्तम पद्धतीने लक्षात येतं आणि म्हणून मध्यरात्र ही वेळ त्या ठिकाणी निवडली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 57. फुफ्फुस किंवा लंग आपण ज्याला म्हणतो याचं प्रमुख कार्य कुठलं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती, अगदी बेसिक प्रश्न आहे की याचं प्रमुख कार्य कुठलं आहे. रक्ताचं शुद्धीकरण करणं, की ऑक्सिजनयुक्त रक्त जे असतं ते ऑक्सिजनयुक्त रक्त हे शरीराला ते पुरवतं. तर रक्ताचं शुद्धीकरण करणं पर्याय क्रमांक 2 याचं हे उत्तर असेल. त्यामध्ये पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. मानवी मूत्राचा साधारण पीएच जो आहे हा किती असतो. मानवी मूत्र जर आपण पाहिलं तर स्लाइटली ॲसिडिक असतं. ॲसिडिक इन द सेन्स जर आपण पाहिलं तर त्याचा पीएच जो आहे तो पीएच हा किती असणार, लेस दॅन 7 असतो. मग पीएच जर लेस दॅन 7 असेल, आपण म्हणूयात की पीएच जो आहे तो 7 पेक्षा लहान असणार आहे. मग 7 पेक्षा जर लहान असणार आहे तर त्यामध्ये 7 पेक्षा लहान असणारी फिगर कुठली आहे, तर एकच आहे, 6. म्हणजे त्यावरून सुद्धा आपल्याला हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न आपण जर लॉजिकनं सोडवले किंवा कन्सेप्च्युअली सोडवले तर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पेपर जो आहे तो टॅकल होतो. त्यामुळे लॉजिकली जर पाहिलं की मानवी मूत्र जे आहे ते ॲसिडिक आहे. ॲसिडचा जो काही पीएच असतो हा 7 पेक्षा कमी असतो आणि 7 पेक्षा कमी असणारा केवळ एकच पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मानवी मूत्राबद्दल आणखी काय फॅक्ट जर आपण पाहिले तर मानवी मूत्रातले जे काही पिवळा रंग आहे तो पिवळा रंग युरोक्रोम या घटकामुळे खास करून जर आपण पाहिलं तर त्याला प्राप्त होतो. मानवी मूत्राचा विचार जर आपण केला तर दिवसाला एक व्यक्ती 15 ते 20 ग्रॅम एवढा जो युरिया आहे हा युरिया मूत्रावाटे बाहेर टाकते. तर ही काही फॅक्ट सुद्धा तुम्ही जर लक्षात ठेवली तर निश्चितपणे अशाच प्रकारच्या इतर प्रश्नांमध्ये तुम्हाला फायदा होईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 59. डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजेच डीएनए आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे आरएनए यातला मूलभूत फरक काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डीएनए आणि आरएनए या दोघांचा विचार जर आपण केला तर याच्यामध्ये जे काही नायट्रोजन बेसेस आहेत या नायट्रोजन बेसमध्ये फरक असतो. डीएनए मध्ये जर आपण पाहिलं तर AGCT म्हणजेच ॲडेनाईन, जी म्हणजे ग्वानिन, सी म्हणजे सायटोसिन आणि टी म्हणजे थायमिन. तर या 4 नायट्रोजन बेसपासून हा डीएनए बनलेला आहे किंवा हे 4 नायट्रोजन बेस त्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि आरएनएचा विचार जर आपण केला तर AGC हे तर आहेतच, ॲडेनाईन, ग्वानिन आणि सायटोसिन हे त्याच्यामध्ये आहेतच. फक्त थायमिनच्या ऐवजी याला रिप्लेस करतो कुठला, युरॅसिल. तर नायट्रोजन बेस जे असतात या नायट्रोजन बेसमध्ये केवळ काय असतो, फरक असतो. जनरली सर्वच सजीवांमध्ये डीएनए त्या ठिकाणी आपल्याला सापडतो. सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी किंवा रेणवीय जीवशास्त्राचा जो काही सिद्धांत आहे त्याच्यानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रथिनाची निर्मिती होताना कशा पद्धतीने होते. तर सजीवांमध्ये सुरुवातीला डीएनए असतात, डीएनए पासून आरएनएची निर्मिती होते आणि त्यानंतर आरएनए पासून मानवी शरीरासाठी आवश्यक जी काही प्रथिनं आहेत किंवा प्रोटीन्स आहेत यांची निर्मिती केली जाते. मग काही फक्त विषाणू असे आहेत किंवा काही व्हायरसेस असे आहेत की ज्यांच्यामध्ये डीएनएच्या ऐवजी काय असतो, डायरेक्टली आरएनए त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. पण 99% सजीवांचा विचार जर आपण केला किंवा 99% व्हायरसेसचा इव्हन आपण विचार केला तर डीएनए प्रथम ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग यामध्ये जर आपण पर्याय पाहिले की डीएनए आणि आरएनए मधला मूलभूत फरक काय, तर केवळ नायट्रोजन बेसचा फरक असतो. मग पहिल्या पर्यायामध्ये शर्करा आणि नायट्रोजन बेस म्हटलंय, नंतर शर्करा आणि फॉस्फोरिक ॲसिड म्हटलंय, त्यानंतर नायट्रोजन बेसचा प्रकार आणि फॉस्फोरिक ॲसिडचा प्रकार हे चुकीचं आहे. फॉस्फोरिक आम्ल आणि शुगर मॉलिक्यूल, फॉस्फोरिक ॲसिड आणि आपण ज्याला साखरेचा रेणू म्हणतो, हे दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त फरक नायट्रोजन बेसचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.
पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 60. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? ही मूलद्रव्ये जी असतात, जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात, यांनाच पोषणद्रव्ये किंवा त्यांनाच आपण न्यूट्रिएंट्स या नावाने सुद्धा ओळखतो. या न्यूट्रिएंट्समध्ये दोन प्रकार पडतात. एक प्रकार असतो त्यामध्ये मॅक्रो न्यूट्रिएंट्स, मॅक्रो किंवा आपण त्यांना समग्र असं म्हणतो, आणि दुसरे असतात मायक्रो किंवा सूक्ष्म, म्हणजे जे थोड्या जास्त प्रमाणात लागतात त्यांना आपण मॅक्रो म्हणतो समग्र, आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म, जे अतिशय अल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागतात. यामध्ये मॅक्रो न्यूट्रिएंट जे आहेत किंवा जास्त प्रमाणामध्ये लागणारी जी काही पोषण द्रव्य आहेत ही 9 प्रकारची आहेत, आणि मायक्रोमध्ये जर आपण पाहिली तर 7 प्रकारची आहेत. सो अशी दोन्ही मिळून एकूण 16 जी आहेत ती 16 पोषणद्रव्ये किंवा जी मूलद्रव्ये आपण म्हणतो ती त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात. सो पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 61. ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यामध्ये प्रमुख फरक कोणता असतो असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतींचं वर्गीकरण करताना आपण 2 प्रकारांमध्ये करतो, अबीजपत्री आणि बीजपत्री. त्यापैकी हे जे आहेत ते अबीजपत्री किंवा अपुष्प वनस्पतींचे 3 प्रकार आहेत. एक आहे त्याच्यामध्ये थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. तर यामध्ये ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर मूळ फरक काय असतो? तर मूळ फरक जो असतो तो असतो की मूळ, खोड आणि पाने याच्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये कुठलाही पर्याय दिसत नाही, की ब्रायोफायटामध्ये मूळ, खोड आणि पाने हे त्या ठिकाणी नसतात. पण टेरिडोफायटामध्ये जर पाहिलं तर टेरिडोफायटामध्ये वनस्पतींना मूळ, खोड आणि पाने हे 3ही घटक असतात. त्याचसोबत आणखी जर आपण पाहिलं तर आणखी एक त्याच्यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी, पाणी आणि अन्नाचं वहन आपण ज्याला म्हणतो, यासाठी विशिष्ट ऊती ज्या असतात, या विशिष्ट ऊती किंवा टिश्यूज आपण ज्याला म्हणतो, या ब्रायोफायटामध्ये नसतात, पण टेरिडोफायटामध्ये त्या उपलब्ध असतात. तर हे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रमुख फरक आहे. यामध्ये बिगर वाहिनीयुक्त आणि वाहिनीयुक्त यामध्ये उत्तर आपल्याला दिसतं, पण त्यामध्ये मूळ, खोड आणि पाने हा देखील त्या ठिकाणी फरक आपल्याला दिसतो. फरकाचा जर आपण विचार केला तर यापैकी नाही हे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल, कारण त्यामध्ये दोन्ही इन्क्लूड करणारे मूळ, खोड, पाने आणि वाहनासाठी विशिष्ट टिश्यूज. तर त्यापैकी कुठलाही पर्याय नसल्यानं आपण यापैकी नाही किंवा नन ऑफ द अबाव हा पर्याय त्या ठिकाणी देऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. झुरळाचं हृदय किती कप्प्यांनी बनलेलं असतं? अतिशय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. झुरळाचं जे काही हृदय आहे ते एकूण 13 कप्प्यांनी बनलेलं असतं. याचप्रमाणे झुरळ असेल, मासे असतील, त्यासोबत बेडूक असेल, या सर्व प्राण्यांबद्दल, सजीवांबद्दलची माहिती तुम्ही गोळा करून ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 63. हा करंट ओरिएंटेड साधारणपणे क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे जे काही स्टेटमेंट्स आहेत ही स्टेटमेंट्स त्या ठिकाणी करेक्ट आहेत, की वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परीक्षा 1867 मध्ये पॅरिस या ठिकाणी पार पडलेली होती. या परिषदेचे आयोजन दर 6 वर्षांनी होते आणि शेवटी जर आपण पाहिलं तर 2017 मध्ये ती चीनमध्ये पार पडली होती. 3ही स्टेटमेंट करेक्ट आहेत, त्याच्यामुळे वरील सर्व पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. करंट आस्पेक्टने तो प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतर वनस्पती वर्गीकरणातील सर्वात उच्च स्तरावरचा घटक त्या ठिकाणी कोणता? तर आता वनस्पती वर्गीकरणाचा विचार जर विद्यार्थी मित्रांनो आपण केला तर सगळ्यात वरचा घटक कुठला असतो? सृष्टी असतो. सृष्टीनंतर कुठला असतो? संघ असतो. म्हणजे लिहिताना आपण या पद्धतीने लिहितो की सगळ्यात वरती सृष्टी आहे, त्यानंतर संघ आहे किंवा फॅमिली आपण ज्याला म्हणतो, संघानंतर जर आपण पाहिलं तर वर्ग आहे, त्यानंतर प्रजाती आहे आणि जाती. तर या क्रमाने आपण प्राण्यांचं वर्गीकरण करतो किंवा 5 किंगडम क्लासिफिकेशन आपण ज्याला म्हणतो, पंचसृष्टी वर्गीकरण, तर या पद्धतीने केलं जातं. तर यातला सर्वात उच्च स्तर जर पाहिलं तर सर्वात उच्च स्तर कुठला आहे? सृष्टी हा आहे. त्या प्रश्न क्रमांक 65. प्रश्नामध्ये असं विचारलंय, सूर्यफूल, झेंडू, बाजरी या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? बहुवार्षिक, द्विवार्षिक आणि वार्षिक. तर यामध्ये जर आपण पाहिलं की वार्षिक स्वरूपाची आहे, ॲन्युअल स्वरूपाची आहे, की दरवर्षी आपल्याला ते साधारणपणे त्यांचं उत्पन्न घेता येतं. बहुवार्षिक म्हणजे असंख्य वर्षातून एकदा, बायॲन्युअल म्हणजे 2 वर्षातून एकदा, या पद्धतीने त्याचा अर्थ होतो. हे तीनही जे काही फळं आहेत किंवा तीनही जी काही पिकं दिलेली आहेत, वनस्पती दिलेल्या आहेत, या दरवर्षी आपण त्यांचं उत्पन्न घेऊ शकतो, म्हणून वार्षिक स्वरूपात आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. मानवी हृदयाची क्षमता किती HP असते किंवा किती हॉर्स पॉवर असते? सो फॅक्च्युअल डेटा आहे 0.2 हॉर्स पॉवर असते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे जर आपण जसं युनिट पाहिलं तर इट इज 746 वॅट, की 746 वॅट एवढी शक्ती जर असेल तर त्याला 1 हॉर्स पॉवर असं म्हटलं जातं. तर साधारणपणे मानवी हृदयामध्ये जर पाहिलं तर मानवी हृदयाला 0.2 × 746 एवढी शक्ती त्याची त्या ठिकाणी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 67चा विचार जर आपण केला की त्यामध्ये ध्वनी या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे, की ध्वनीला माध्यमाची आवश्यकता नसते
तर प्रकाशाला माध्यमाची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारच्या लहरी असतात. आता हे विधान तर चुकीचं आहे. एक असतात विद्युत चुंबकीय लहरी आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या असतात त्या यांत्रिक लहरी असतात. विद्युत चुंबकीय लहरी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे ज्यांच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते, व्हॅक्यूममधून किंवा निर्वात पोकळीतून सुद्धा त्या प्रवास करू शकतात, त्यांना आपण म्हणतो विद्युत चुंबकीय लहरी. ज्याचं उदाहरण आहे लाईट किंवा प्रकाश, जे इथं उलटं दिलंय की इथं माध्यमाची गरज नसते, व्हॅक्यूममधून सुद्धा त्या ट्रॅव्हल करू शकतात आणि म्हणूनच त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज किंवा विद्युत चुंबकीय लहरी या स्वरूपात त्यांचं वर्गीकरण करता येतं. आणि इकडे ध्वनी लहरी ज्या असतात, या ध्वनी लहरी या मेकॅनिकल वेव्हज आहेत. मेकॅनिकल वेव्हज किंवा ज्यांना आपण म्हणतो यांत्रिक लहरी, यांत्रिक लहरी ज्या असतात यांना प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्यामुळं पहिलं जे काही विधान आहे ते पहिलं विधान कसं उलटं दिलंय की ध्वनीला माध्यम लागतं, प्रकाशाला लागत नाही. सो पहिलं विधान चुकीचं आहे. दुसऱ्या विधानाचा विचार जर आपण केला तर ध्वनी लहरी या ट्रान्सव्हर्स वेव्हज आहेत, तर प्रकाशाचे किरण या लॉन्जिट्यूडनल वेव्हज आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सव्हर्स वेव्हज अणुतरंग आणि अवतरंग असा त्याचा अर्थ होतो की अणुतरंग म्हणजे साधारणपणे लॉन्जिट्यूडनल वेव्हज, ज्याला मराठीत आपण म्हणतो अणुतरंग, आणि अवतरंग म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हज. मग आता अणुतरंग आणि अवतरंग, ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्यूडनल याच्यात फरक काय आहे? तर ट्रान्सव्हर्स वेव्ह ज्या असतात त्या ट्रान्सव्हर्स वेव्हचा अर्थ असा असतो की साधारणपणे यातले जे पार्टिकल्स असतात हे पार्टिकल्स किंवा कण हे ॲक्सिसला लंब रूपामध्ये साधारणपणे ट्रॅव्हल करतात. म्हणजे या पद्धतीने सायनोसायडल वेव्ह जी असते की हे जे काही पार्टिकल्स आहेत ह्या ॲक्सिसला किंवा त्या अक्षाला लंब स्वरूपात आहेत किंवा परपेंडिक्युलर आहेत, याला आपण साधारणपणे म्हणतो ट्रान्सव्हर्स, किंवा आपण त्याला म्हटलं अवतरंग. आणि दुसरे असतात लॉन्जिट्यूडनल. अणुतरंग म्हणजे कसे की साधारणपणे ते ॲक्सिसला कसे असतात, पॅरलल मुवमेंट असते. पॅरलल मुवमेंट म्हणजे या स्वरूपात ती आपल्याला आढळते की काही ठिकाणी जे काही पार्टिकल्स असतात त्याचे ते एकमेकांच्या जवळ असतात, काही ठिकाणी दूर असतात, परत एकमेकांच्या जवळ असतात, परत एकमेकांपासून दूर जातात. म्हणजे ज्याला क्रेस्ट अँड ट्रफ या नावाने साधारणपणे आपण ओळखतो की काही ठिकाणी पार्टिकल्स एकमेकांच्या अगदी जवळ आहेत, घन स्वरूपात आहेत, आणि काही ठिकाणी अगदी कसे आहेत, विरळ आहेत. आणि यांची हालचाल कशी असते तर त्या अक्षाला समांतर स्वरूपाची असते, पुढे मागे अशा स्वरूपात त्यांची हालचाल होते. आणि ध्वनी लहरींबद्दल आपल्याला तेच माहिती की क्रेस्ट अँड ट्रफ याच स्वरूपात आपल्याला ती दिसते. त्यामुळे ध्वनी लहरी ज्या आहेत त्या ध्वनी लहरी काय आहेत, लॉन्जिट्यूडनल आहेत. आणि जे काही प्रकाश किरण आहेत हे प्रकाश किरण काय आहेत, ट्रान्सव्हर्स आहेत. सो त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही जी काही विधानं आहेत ती फ्लिप करून दिलेली आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं की कुठलं योग्य आहे तर कुठलंही योग्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 68. सोडा लाईम काचेत कोणकोणते घटक असतात? विद्यार्थी मित्रांनो, सोडा लाईम काच किंवा ग्लास म्हणजे आपण जनरल जी काही ग्लास वापरतो मोठ्या प्रमाणात ती ग्लास आहे. याच्यामध्ये 3 घटक असतात. एक म्हणजे असतं सिलिका किंवा सिलिकेट आपण ज्याला म्हणतो. दुसरा जो काही घटक असतो तो दुसरा घटक असतो त्याच्यामध्ये सोडियम ऑक्साईड, आणि तिसरा घटक लाईम किंवा ज्याला आपण म्हणतो कॅल्शियम ऑक्साईड. तर या 3 घटकांचं मिश्रण म्हणजे असते सोडा लाईम, आणि यापासून ती काच साधारणपणे बनवली जाते. सिलिकासाठी सूत्र किंवा फॉर्म्युला आहे SiO2. सोडियम ऑक्साईडचा विचार जर केला तर Na2O, आणि कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CaO, ज्याला क्विक लाईम असं देखील म्हटलं जातं. मग यापैकी जर आपण पाहिलं तर यापैकी केवळ सिलिका हा घटक आपल्याला दिसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी योग्य उत्तर असेल. इथं सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट हे आपल्याला कन्फ्यूज करू शकतात, परंतु सोडियम कार्बोनेट नाही, ते सोडियम ऑक्साईड आहे, आणि कॅल्शियम कार्बोनेट नसून ते कॅल्शियम परत एकदा काय आहे, ऑक्साईड आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असेल, योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 69 अतिशय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की ज्यामध्ये हायग्रोमीटर हे कशासाठी वापरलं जातं, की वेगवेगळी जी काही यंत्र असतात वेगवेगळ्या मोजमापासाठी वापरली जातात. तर त्यापैकी हायग्रोमीटरचा विचार जर आपण केला तर सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी असते ही मोजण्यासाठी आपण हायग्रोमीटरचा वापर करतो. सापेक्ष म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला संदर्भ मानून आपण त्या ठिकाणची जी ह्युमिडिटी आहे किंवा आर्द्रता आहे ती मोजतो, ज्याला सापेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर त्या ठिकाणी असेल. शेवटचा घटक त्यामधला हिऱ्याच्या स्फटिकात क्रिस्टल किती कार्बन अणू सहसंयुज बंधाने बांधलेले असतात. याला फक्त थोडंसं आपण चेंज करूयात म्हणजे करेक्ट कंटेक्स्टमध्ये आपल्याला तो दिसेल की हे कार्बन अणू किती सहसंयुज बंधाने बांधले गेलेले असतात. मग आता
स्मॉल टायपो एरर आहे, ती फक्त आपण रिप्लेस केली आहे की हिऱ्याच्या स्फटिकात कार्बन अणू किती सहसंयुज बंधांनी बांधले गेलेले असतात. तर यामध्ये जर आपण पाहिलं की कार्बन अणूंची संरचना ही टेट्राहेड्रल या स्वरूपात असते. टेट्राहेड्रल किंवा त्याला आपण मराठीमध्ये समचतुर्भुजाकृती असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे समचतुर्भुजाकृती म्हणजे कशा पद्धतीने की 4 भुजा असतात आणि 4 भुजांवरती साधारण ते कार्बन ॲटम्स आपल्याला दिसतात की या पद्धतीने त्यांची अरेंजमेंट असते, ज्याला आपण म्हणतो समचतुर्भुजाकृती. मग या समचतुर्भुजाकृती रचनेमध्ये एकूण कार्बन ॲटमची संख्या जर पाहिली तर 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 कार्बन ॲटम्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, ज्यापासून तो हिऱ्याचा एक स्फटिक किंवा क्रिस्टल तयार झालेला असतो. पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे कार्बन अणू किती सहसंयुज बंधांनी बांधले गेलेले असतात, तर सहसंयुज बंध जर आपण पाहिले तर 1, 2, 3 आणि 4 की प्रत्येक 2 कार्बन ॲटम मध्ये एक एक बॉन्ड त्या ठिकाणी असतो. म्हणजे 4 सहसंयुज बंधांनी ते काय असतात, बांधले गेलेले असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 86 ते प्रश्न क्रमांक 100 हे अंकगणित व बुद्धिमापन या घटकावरचे आपल्याला दिसतात. प्रश्न क्रमांक 86 पासून आपण सुरुवात करूयात. काळ, काम व वेग या घटकावरचा तो प्रश्न आहे. एक काम 40 दिवसात पूर्ण करतो, तेच काम सी 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील, असा तो प्रश्न त्यांनी विचारलाय. तर आपण एका दिवसाचं काम कन्सिडर करणं गरजेचं आहे की दोघांचं मिळून एका दिवसाचं काम किती असेल, तर एचं एका दिवसाचं काम असेल 1/40 की ए एका दिवसात 1/40 इतकं काम करेल आणि सी एका दिवसात 1/20 इतकं काम करेल. मग दोघांचा मिळून जर आपण विचार केला तर दोघांचं मिळून म्हणजे या दोघांची बेरीज आपल्याला करायची की ए आणि बी दोघांचं मिळून 1 दिवसाचं काम हे आपण त्या ठिकाणी काढू शकतो. मग ते आपण कसं करणार की एचं 1 दिवसाचं काम 1/40 अधिक बीचं 1 दिवसाचं काम 1/20. माफ करा, बी नाही, आपण त्या ठिकाणी सी त्या ठिकाणी उदाहरणामध्ये दिलेला आहे. सो ए प्लस सी असं आपण त्या ठिकाणी म्हणू. सो एचं 1 दिवसाचं काम 1/40, सीचं 1 दिवसाचं काम 1/20. दोघांची बेरीज जर आपण त्या ठिकाणी केली तर या ठिकाणी छेद समान करण्यासाठी उजव्या बाजूला आपण 2 ने गुणू शकतो. प्रत्येक ठिकाणी गुणिले 2 गुणिले 2. मग 2 गुणिले 1 2, 2 अधिक 1 किती होणार 3 आणि छेदामध्ये दोन्ही ठिकाणी किती आहेत 40. म्हणजे फक्त अंशांची बेरीज त्या ठिकाणी होणार. म्हणजे 3/40 हे त्यांचं एका दिवसाचं काम असेल. मग दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, एका दिवसात 3/40 तर त्यांना किती दिवस लागतील तर 40/3 दिवस त्या ठिकाणी लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात की खालील सिरीजमध्ये किती पदांचा समावेश असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्रेशन्स किंवा श्रेणी या घटकावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रोग्रेशन्स किंवा श्रेणी यामध्ये 2 प्रकारच्या श्रेणी असतात. एक असतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा ज्याला आपण अंकगणितीय श्रेणी असं म्हणतो आणि दुसरं असतं जॉमेट्रिक प्रोग्रेशन किंवा ज्याला आपण भूमितीय श्रेणी म्हणतो. अंकगणितीय श्रेणी म्हणजे कुठली की ज्यांच्यामध्ये लगतच्या पदांमध्ये फरक जर समान असेल तर त्याला अंकगणितीय श्रेणी म्हटले जाते आणि जर गुणोत्तर समान असेल तर त्याला आपण काय म्हणतो, भूमितीय श्रेणी. मग आता ही कुठली श्रेणी आहे, 3, 6, 9, 12 प्रत्येक लगतच्या पदातला फरक किती आहे, 3 आहे. मग आपल्याकडे एक सूत्र आहे की सर्व पदांची बेरीज दिलेली आहे की सर्व पदांची बेरीज आपण कशी काढतो, तर त्यासाठी फॉर्म्युला आपण असा यूज करतो Sn बरोबर n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1d. मग आता यामध्ये जर आपण पाहिलं की या टर्म्स कुठल्या आहेत तर Sn म्हणजे सर्व पदांची बेरीज, n म्हणजे पदाचा क्रमांक जो आपल्याला काढायचा आहे की किती पदे त्या ठिकाणी आहेत. ए म्हणजे काय असतं तर मालिकेतलं पहिलं पद असतं ज्याला ए असं म्हणतो. त्यानंतर डी म्हणजे काय असतो तर डी म्हणजे असतो हा डिफरन्स की लगतच्या 2 पदांमधला जो काही समान फरक आहे त्या समान फरकाला आपण म्हणतो डी किंवा डिफरन्स. मग त्याच्या किमती जर आपण त्याच्यामध्ये ठेवल्या तर उत्तर आपल्याला या ठिकाणी निश्चित मिळेल. मग आता Sn सगळ्या पदांची बेरीज किती दिलेली आपल्याला, त्यांनी 900 दिलेली आहे. त्यानंतर n/2 n आपल्याला काढायचा आहे त्यामुळे तो तसाच आपण त्या ठिकाणी ठेवतोय. ब्रॅकेटमध्ये 2a, a ची किंमत किती आहे, पहिलं पद किती आहे या मालिकेतलं 3 आहे त्यामुळे a बरोबर आपण ठेवतोय 3. मग 3 गुणिले 2 किती होणार 6 अधिक n आपल्याला काढायचा आहे तो तसाच ठेवला n-1. परत डिफरन्स किती आहे, समान फरक आपण म्हटल्याप्रमाणे तो 3 आहे. मग पुढे जर आपण याला थोडंसं सॉल्व केलं की इकडचा जो काही छेदातला 2 आहे तो इकडे अंशामध्ये येईल आणि 900 गुणिले 2 म्हणजे किती होईल ते 1800 होईल, 1800. त्यानंतर उजव्या बाजूला काय शिल्लक राहील, n ब्रॅकेटमध्ये 6 प्लस आता 3 ने जर गुणून घेतलं तर 3n - 3 असं आपण त्या ठिकाणी करू शकतो.
मग 6 वजा 3 जर आपण केले तर किती येईल, ते 3 येईल. मग इकडे मी सॉल्व्ह करतो पुढच्या बाबी ॲज इट इज, पुढे फक्त मेन्शन करतो की 1800, त्यानंतर बरोबर n ब्रॅकेटमध्ये 6 वजा 3 किती होणार, 3. सो आपण त्याला असं लिहू शकतो 3 + 3n. मग पुढे जर आपण याला सॉल्व्ह केलं तर बरोबर n ने जर गुणलं तर 3n अधिक 3n गुणिले n म्हणजे 3n स्क्वेअर, 3n चा वर्ग. मग डाव्या बाजूला काय कॉमन निघेल, 3 कॉमन निघेल. मग हा 3 जो काही कॉमन निघणार आहे डाव्या बाजूला की 3 कॉमन काढला, n + n स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. हा 3 इकडे छेदामध्ये येईल, 1800/3 बरोबर काय होईल, n + n स्क्वेअर. मग तुम्ही याला जर भाग दिला की 3 गुणिले 600 जर केलं तर 1800 येईल. तुमच्याकडे आता इक्वेशन तयार झालेलं असेल ते वरती मी लिहितो. मग ते इक्वेशन जर आपण त्या ठिकाणी लिहिलं की काय होईल, n स्क्वेअर + n, इकडचं जे काही +600 आहेत उजवीकडे जाऊन ते काय होतील, -600 होतील. आणि डावीकडे काहीच नाही, याचा अर्थ काय शिल्लक राहील, 0 शिल्लक राहील. मग आता याच्यामध्ये पुढे जर आपण त्याला सॉल्व्ह केलं तर हे काय आहे की पॉलिनॉमियल इक्वेशन आहे आणि याला सॉल्व्ह करताना या 600ची फोड करावी लागते. की आपल्याला दोन संख्या अशा शोधायच्या की ज्यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय येईल की याचा गुणक काय 1 आणि गुणाकार केल्यानंतर किती येईल, 600 येईल. मग अशा दोन संख्या कुठल्या, तर त्यातली पहिली संख्या असेल 25 आणि दुसरी संख्या असेल 24. की 24 गुणिले 25 जर केलं तर गुणाकार 600 येतो आणि 25 वजा 24 केलं तर त्यांच्यातला फरक 1 येतो. मग n ची किंमत काय असेल की साधारण 25ची जी काही व्हॅल्यू असेल, ही 25ची व्हॅल्यू जी मोठी संख्या असते ती काय असते की बेरीज प्लस येण्यासाठी ती प्लस असेल आणि छोटी संख्या काय असते, मायनस असते. म्हणजे लिहिताना आपण ते कसं लिहितो की एकतर n + 25 बरोबर 0 असेल किंवा n - 24 बरोबर 0 असेल. मग यानुसार n बरोबर किंमत किती येईल, एकतर 25 येईल -25, कारण उजवीकडे गेलं तर -25 होणार, किंवा n बरोबर काय येईल, -24 उजवीकडे गेले तर काय होणार, +24 होणार. मग उत्तर मायनस येऊ शकेल का, नाही. त्यामुळे पहिला जो काही पर्याय आहे की n बरोबर -25 हे चुकीचं असेल, n बरोबर 24 हे आपलं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, सोडवून दाखवताना प्रोसिजर मी तुम्हाला सगळी सांगितली आहे, पण आता याच्यापैकी उत्तर पुट अँड गेट पद्धतीने सुद्धा काढता येणं आपल्याला शक्य आहे. पण प्रोसिजर माहीत नाही असं व्हायला नको म्हणून मी प्रोसिजर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. पुट अँड गेट म्हणजे साधारणपणे जर आपण इकडेच n + n स्क्वेअर बरोबर 600, मग n बरोबर काय ठेवायचं आपल्याला, ऑप्शनपैकी कुठलाही पर्याय त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. जरी तुम्हाला पॉलिनॉमियल इक्वेशन सॉल्व्ह करता येत नसेल तरी उत्तर काढता येईल. की n बरोबर तुम्ही कुठलेही पर्याय जर ठेवून पाहिले की त्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या असं मिळून किती यायला पाहिजे, 600 यायला पाहिजे. मग तुम्ही चारही पर्यायांमध्ये जर चेक केलं तर तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तशा पद्धतीची मांडणी दिसते की 24चा वर्ग अधिक 24, 24चा वर्ग किती होतो, 576 अधिक 24 जर केले तर किती होणार, ते 600. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. या प्रश्नामध्ये थोडीशी टायपो एरर आहे की इथं ×3च्या ऐवजी हे क्यूब अशा पद्धतीने तुम्ही वाचणं गरजेचं आहे आणि इथं ×2च्या ऐवजी स्क्वेअर अशा पद्धतीने वाचणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मांडणी कशी ती व्यवस्थित चेक करा की 0.027 हा सुद्धा एका संख्येचा घन आहे. त्याला मी असंही लिहू शकतो बा, 2.3 चा घन वजा 0.27 कशाचा घन होतो, 0.3 चा घन होतो किंवा त्याचा क्यूब होतो, डिवायडेड बाय किंवा भागिले. मग आता ही जी काही संख्या आहे या संख्येला सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने लिहिता येणं शक्य आहे. कसं आपण लिहू शकतो, 2.3 चा वर्ग अधिक 0.69 ला मी असंही लिहू शकतो, 2.3 गुणिले 0.3, 23 त्रिक 69. मग 2.3 गुणिले 0.3, एकूण गुणाकार काय येणार, 0.69 प्लस 0.09 कशाचा वर्ग आहे, 0.3 चा वर्ग आहे. मग ही अरेंजमेंट आपल्याला कुठल्या सूत्रामध्ये किंवा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये दिसते, तर अंशाचा विचार जर आपण केला तर अंशामध्ये a घन वजा b घन, 2.3 म्हणजे आपण त्याला a म्हणू शकतो आणि 0.3 ला आपण b म्हणू शकतो. समजा हा काय आहे, a घन वजा b घन. मग a आणि b हे जर खाली पण आपण रिप्लेस केले तर 2.3 म्हणजे काय, a आहे, सो त्याचा वर्ग प्लस 2.3 म्हणजे परत a गुणिले 0.3 म्हणजे काय आहे, b अधिक 0.3 चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग आपण म्हणू शकतो, b चा वर्ग. हा फॉर्म्युला तुम्हाला जर आठवत असेल सिम्प्लिफिकेशनमध्ये तर फॉर्म्युला असा आहे की a घन वजा b घन बरोबर पहिल्या कंसामध्ये काय असतं, a वजा b, दुसऱ्या कंसामध्ये आपण काय घेतो, a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. म्हणजेच वरची जी काही संख्या आहे a घन वजा b घन त्याचा विस्तार आपण असा लिहू शकतो, खाली काय दिलेलं आहे, a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. म्हणजे हे जर सॉल्व्ह करायचं झालं तर मी कसं करू शकेल की a घन वजा b घन विस्तार इथे लिहितोय पहा, a वजा b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a वर्ग अधिक ab अधिक
बी वर्ग, त्यानंतर छेदामध्ये मी परत काय घेतोय की मला काय दिलेलं आहे त्यांनी, तीच बाब दिलेली ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग, म्हणजेच दुसरा जो काही कंस आहे किंवा दुसरं जे काही ब्रॅकेट आहे हे काय होणार, अंश आणि छेदातलं कॅन्सल होणार. फायनली आन्सर फक्त आपलं काय होणार, ए मायनस बी. मग त्यातला ए म्हणजे काय आपल्याकडे, हेच आपलं उत्तर उरतंय. ए म्हणजे आहे 2.3 आणि बी म्हणजे आहे 0.3. सो 2.3 वजा 0.3 म्हणजेच उत्तर आपलं काय असेल, फायनल आन्सर 2 असेल. सो आपण पर्याय क्रमांक जर चेक केला तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. हा जो काही प्रश्न आहे तो नफा आणि तोटा या घटकावरती आहे आणि पर्सेंटेज किंवा शेकडेवारी याचेही ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की एक वस्तू 25% नफ्याने विकली, ती वस्तू 100 रुपये अधिक किमतीनं विकली असती तर 30% नफा झाला असता, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. मग समजा आपण असं म्हणूयात की त्या वस्तूची जी काही मूळ किंमत आहे ती मूळ किंमत किती आहे, एक्स आहे, की ही त्याची खरेदी किंमत आहे. त्यामध्ये 25% नफ्याने विकली आणि त्यानंतर 30% विकली, तर दोघांमधला फरक त्यांनी दिलाय किती आहे, 100 रुपये. समजा मी असं म्हणेल की 30% जास्त रक्कम किंवा याच्यात 30% मला नफा झाला होता म्हणून 30% मूळ किमतीच्या वजा 25% जे त्यांनी सांगितलं की 25च्या ऐवजी 30%नी विकली तर 100 रुपये किती घ्यायला लागतात अधिक, म्हणजे 30% आणि 25%तला फरक किती दिलाय, 100 रुपये दिलाय. मग 30 वजा 25 म्हणजे किती टक्के येणार, 5% येणार, बरोबर 100. मग हे जर आपण सॉल्व केलं 5% म्हणजे किती होतात, पर्सेंट म्हणजे छेद 100 असतो, गुणिले एक्स बरोबर 100. सिम्प्लिफाय जर केलं तर 5 एक 5, 5 गुणिले 20 100. मग एक्स बरोबर काय येणार, इकडचा छेदातला 20 इकडे अंशामध्ये जाईल, 100 गुणिले 20 आणि 100 गुणिले 20 म्हणजे काय येणार उत्तर आपलं 2000. म्हणजे पर्याय क्रमांक जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं काय असेल, योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पण आता नॉर्मल अगदी सिंपल क्वेश्चन आहे, बेसिक क्वेश्चन आहे की सलग नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे, 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या आहेत आणि शेवटची संख्या या क्रमातली किती आहे, 50 आहे. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो की क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत 1 पासून सुरू होणाऱ्या त्यांची बेरीज जर पाहिजे असेल तर n × n+1/2. n म्हणजे काय, त्या क्रमातली शेवटची संख्या. मग याच्यामध्ये n बरोबर काय आहे, 50. मग फक्त पुट अँड गेट आहे की त्याच्यामध्ये फक्त किंमत ठेवायची 50 ब्रॅकेटमध्ये, 50 अधिक 1 छेदामध्ये 2. मग 50 गुणिले आपण काय म्हणू शकतो की 51/2. मग 50ला 2ने भाग दिला तर 2 गुणिले 25 50 आणि 25 गुणिले 51 जर तुम्ही केले तर 25 गुणिले 1 25, हातचे येतील 2, 25 गुणिले 5 125 आणि 2 127. म्हणजेच आपलं उत्तर असेल 1275. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा त्या ठिकाणी योग्य असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊ. पण याच्यामध्ये रेल्वेवरील प्रश्न आहेत किंवा ज्याला आपण साधारणपणे वेग वेळ अंतर या घटकामध्ये सुद्धा वर्गीकरण त्याचं करू शकतो. मग त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काय म्हटलंय तर ते व्यवस्थित पहा की 225 मीटर लांब रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला 15 सेकंदात ओलांडते. हा पहिला पार्ट आहे. मग आपल्याला काय दिलंय की लांबी दिली आहे म्हणजे अंतर दिलंय आणि वेळ दिलेला आहे, तर याच्यावरून वेग काढता येतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी काय दिलंय तर 250 मीटर प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल. म्हणजे तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे, वेग इकडून आपल्याला मिळतो आणि त्यानुसार आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. मग सुरुवातीला आपल्याकडे सूत्र तर नॉर्मल आहेच, म्हणजे की याच्यामध्ये 225 मीटर अंतर आहे आणि 15 सेकंद वेळ आहे, तर आपल्याला वेग जो आहे तो काढता येऊ शकतो. वेग बरोबर काय असणार, अंतरछेद वेळ. मग सुरुवातीला एखाद्या व्यक्तीला जर क्रॉस करायचं असेल रेल्वेला, तर रेल्वे जेव्हा एका व्यक्तीला क्रॉस करते तेव्हा स्वतःच्या लांबी इतकं जे अंतर आहे ते स्वतःच्या लांबी इतकं अंतर ती कापत असते. त्यामुळे अंतर आपण किती घेणार, रेल्वेच्या लांबी इतकं 225 मीटर. त्यानंतर आपल्याला वेळ त्यांनी दिली आहे किती, 15 सेकंद. मग 225 भागिले 15 जर आपण केले तर 15चा वर्ग काय येतो, 225 येतो. 15 गुणिले 15 म्हणजेच आपल्याला एक लक्षात येतं की किती वेग असेल त्या रेल्वेचा, 15 मीटर पर सेकंद एवढा त्या रेल्वेचा वेग आहे. हा पहिला भाग झाला. मग दुसऱ्या भागामध्ये हीच किंमत आपल्याला परत एकदा ठेवायची आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की किती वेळात, मग वेळ बरोबर काय असणार, अंतरछेद वेग. फक्त आता रेल्वे एखाद्या व्यक्तीला, झाडाला किंवा खांबाला ओलांडत नाहीये, ती आता प्लॅटफॉर्मला ओलांडते आणि प्लॅटफॉर्मची पण एक स्वतःची लांबी आहे. त्यामुळे हे जे काही अंतर असणार आहे हे अंतर किती होणार, रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी. हे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल कारण रेल्वेला ही दोन्ही अंतर त्या ठिकाणी कापायची आहेत.
स्वतःच्या लांबी इतकं अंतर पण कापायचं आणि प्लॅटफॉर्मचं अंतर पण कापायचं आणि छेदामध्ये आपण काय घेणार, ती वेळ, माफ करा वेळ नाही, आपण त्या ठिकाणी वेग घेणं गरजेचं आहे. सो अंतरछेद वेग असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय. सो वेग आपण त्या ठिकाणी घेतोय. मग आता रेल्वेची लांबी आपल्याला दिलेली आहे 225 मीटर, प्लॅटफॉर्मची जी काही लांबी आहे ती आपल्याला दिलेली 250 मीटर. त्यानंतर छेदामध्ये आपण काय घेतोय, वेग जो आपण काढला होता 15 मीटर पर सेकंड. मग हे जर तुम्ही सॉल्व केलं तर 225 अधिक 250 म्हणजे 475 भागिले 15. जर आपण भाग दिला तर 15 त्रिक 45, उरतील 2, पुढे 25, 15 एक 15, उरतील 10. मग आता 10ला भाग जात नाही, पॉईंट आपण दिलाय, वरती एक शून्य घेतला तर 100 भागिले 15, 15 सक 90, परत 10 उरतील, परत 100, 15 सक 90, असे 6 6 6 पुढे वाढत जातील. म्हणजे फायनली आपला आन्सर काय असेल, 31.66, 31.66 सेकंद एवढा वेळ काय लागेल की त्या प्लॅटफॉर्मला ओलांडायला लागेल. पर्याय क्रमांक जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात की यामध्ये जर 5 टेबल आणि 20 खुर्च्यांची किंमत 22,000 असेल तर 15 टेबल आणि 60 खुर्च्यांची किंमत किती. फक्त रिलेटिव्हिटीनं तुम्हाला काढायचं आहे की गुणाकार जर केला एका संख्येनं तर त्या प्रमाणामध्ये सगळ्या संख्या तुमच्या बदलतील. सुरुवातीला जो काही डेटा दिला आहे 5 टेबल अधिक 20 खुर्च्या किंवा 20 चेअर यांची किंमत किती दिली आहे, 22,000. आणि त्यांनी तुम्हाला विचारली कितीची, तर आपल्याला विचारली 15 टेबल आणि 60 खुर्च्या किंवा 60 चेअरची किंमत किती. मग डायरेक्ट रिलेटिव्हिटी आहे. 5ला जर 3ने गुणलं तर 15 येतील, 20ला जर 3ने गुणलं तर 60 येतील. म्हणजेच काय की पहिल्या इक्वेशनला फक्त आपल्याला काय करायचंय, 3ने गुणायचंय. मग 22,000ला सुद्धा आपण काय करतोय, उजव्या बाजूला सुद्धा 3ने गुणतोय. 22,000 गुणिले 3 म्हणजे उत्तर काय येणार आपलं, 66,000, 66,000. म्हणजेच 15 टेबल आणि 60 खुर्च्या कितीला मिळतील आपल्याला, 66,000ला मिळतील. कारण रिलेटिव्ह आहे, डायरेक्टली 5ला 3ने गुणलं तर 15 येतात, 20ला 3ने गुणलं तर 60 येतात. मग 22,000ला सुद्धा आपण कितीने गुणतोय, 3ने गुणतोय. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. 30,000 रुपये मुद्दलाचे वार्षिक व्याज 7% दराने चक्रवाढ व्याज 4,347 रुपये होत असेल तर कालावधी किती लागेल. नॉर्मली तुम्ही काढू शकता की किती कालावधीमध्ये तेवढी रक्कम गोळा होते. मग व्यवस्थित जर आपण पाहिलं की मुद्दल जी आहे ती मुद्दल किती आहे, 30,000 रुपये आहे. ओके. मग आता पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला जर आपण पाहिलं तर याचं चक्रवाढ व्याज नसतंच, कारण पहिल्या चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावरचं व्याज असतं. मग पहिल्या वर्षी 7% जर आपण हिशेब लावला तर रेट किती आहे, 7%, 7%. 7 त्रिक किती, 21. म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज किती असेल, 2100 रुपये असेल. बरोबर. टोटल किती पाहिजे, 4,347. ते येईपर्यंत कॅल्क्युलेट करा. सेकंड इयरला, कारण फॉर्म्युलानुसार जर गेलात तर तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त हार्ड जातील. दुसऱ्या वर्षी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या वर्षी सरळ व्याज असणारच आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षी 60%नी किती असणार, 2100 रुपये असणारच आहे. फक्त दुसऱ्या वर्षी आता चक्रवाढ व्याज म्हटल्यामुळे पहिल्या वर्षीच्या व्याजावरचं व्याज हे आपल्याला त्या ठिकाणी लागणार. मग या 2100 वरती जर 7%नी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 2100 गुणिले 7 किंवा 21 गुणिले 7 जर केले तर किती येतील, 147. म्हणजे दुसऱ्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज असं एकंदरीत पद्धतीने जर आपण पाहिलं तर किती आपल्याला लागेल, 2,247. मग आता चेक करा, पहिल्या वर्षी 2100, दुसऱ्या वर्षी 2,247, टोटल किती होतं ते 4,347. म्हणजे त्यांनी जे काय अपेक्षित दिलेले ते अपेक्षित संख्या आपल्याला इथं मिळाली. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, किती वर्ष लागणार आहेत, एकूण 2 वर्ष लागणार आहेत. 2 वर्षामध्ये तेवढं जे काही व्याज आहे ते व्याज आपलं जमा होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे फार सिंपल गोष्टीने आपल्याला सोडवता येतं. विनाकारण फॉर्म्युलामध्ये जर आपण गेलो की जो काही फॉर्म्युला आहे त्याचा A इज इक्वल टू अमाऊंट इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R/100 तर कॉम्प्लिकेशन्स अननेसेसरी वाढतात, कॅल्क्युलेशन वाढतात, जास्त वेळ लागतो. अंडरस्टँडिंग बेस जर गेलात तर कमी वेळेमध्ये तुमचं सोडवून होऊ शकतं. की पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच असतं, त्यामुळे 30,000वरती 60%, पहिल्या वर्षी 2100, दुसऱ्या वर्षी परत एकदा तेवढं सेम सरळ व्याज असणारच आहे. फक्त ॲड काय होईल, पहिल्या वर्षीच्या व्याजावरचं व्याज. या 2100चे 60% जर काढले तर किती येतात, 147. म्हणजे दुसऱ्या वर्षी एकूण व्याज किती असेल, 2,247. पहिल्याचं आणि दुसऱ्याचं जर मिळून आपण काढलं तर किती होतं, 4,347 जे त्यांनी विचारले. म्हणजे एकूण किती वर्ष लागणार आहेत, 2 वर्ष इतका कालावधी त्या ठिकाणी लागेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 94. यामध्ये ही मालिका दिलेली आहे, ही सिरीज दिलेली आहे आणि या मालिकेमधली चुकीची जी काही संख्या आहे ती चुकीची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग जर आपण मालिका विचारात घेतली तर 4 आणि 10 मधला फरक किती आहे,
6 आहे. 10 आणि 22 मधला फरक किती आहे? 12. 22 आणि 46 मधला फरक जर तुम्ही काढला तर किती आहे? 24 आहे. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येत असेल की काय लॉजिक आहे की प्रत्येक वेळेला जो काही फरक आहे त्या फरकाची काय होते? दुप्पट होते. की पहिल्यांदा फरक 6 आहे, नंतर 12, नंतर 24. मग याच्या पुढे किती पाहिजे? तो 48 पाहिजे. पण 46 अधिक 48 जर केलं तर उत्तर काय येतं? 94 येतं. इथं काय दिलंय त्यांनी? 96 दिलंय. त्यामुळे हे जे काही पद आहे हे पद काय असेल? चुकीचं असेल. पण तरी सुद्धा पुढे आपण ते कन्क्लूड करत जाऊयात की तेच लॉजिक आहे का कळत जाईल आपल्याला. मग पुढचा फरक किती पाहिजे? 48 ची दुप्पट 96. मग 94 अधिक 96 जर केले तर किती येतात? 190. म्हणजे ते पद बरोबर आहे. परत एकदा पुढचा फरक किती पाहिजे? 96 ची दुप्पट जर तुम्ही केली तर 192. 190 अधिक 192 किती होतात? 382 होतात. म्हणजे लॉजिक आपलं करेक्ट आहे की फरकाची दुप्पट होत जाते आणि त्या लॉजिकमध्ये न बसणारी संख्या कुठली आहे? 96. त्या ठिकाणी 94 असणं गरजेचं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 हे आपलं त्या ठिकाणी काय असेल? योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 95. या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर एक रिक्त जागा कमी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. 6 आणि F यांच्या दरम्यान ती रिक्त जागा असणं गरजेचं आहे. यामध्ये अंक दिलेले आहेत, त्यानंतर वर्ण दिलेले आहेत. मग यामध्ये जर आपण पाहिलं की अंक आणि वर्णांचा एकमेकांशी संबंध आहे की 2 क्रमांकाचा बी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग 3 क्रमांकाचा वर्ण कुठला आहे? सी. तो आपण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. 6 क्रमांकाचा एफ आपल्याला या ठिकाणी दिसतो. मग जीचा क्रमांक किती आहे? त्यामध्ये 7. तो आपण या ठिकाणी लिहिणं काय आहे? गरजेचं आहे. त्यानंतर 5 आणि त्याच्या अगोदर मग कुठला क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ते व्यवस्थित चेक करा की 5D आणि पुढची एक रिक्त जागा आहे. मग आता डी कितव्या क्रमांकाचा आहे? 4थ्या क्रमांकाचा, म्हणून 4 आपण इथे लिहितोय. 5व्या क्रमांकाचा कुठला असेल? ई. तो आपण इथे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर 8व्या क्रमांकाचा एच आपल्याला इथं दिसतोय. मग आयचा क्रमांक किती आहे? 9 आहे. तो आपण इथं लिहिणं काय आहे? गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर काय असेल? C7 4E and 9. मग C7 4E9 हा पर्याय क्रमांक काय असेल? 2 असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 96. जर ट्रुथ म्हणजे SUQSTVSUGI असेल तर फॉल्स म्हणजे काय होईल? मग यामध्ये जर आपण पाहिलं तर लॉजिक काय आहे? ट्रुथ TRUTH त्यांनी जी काही लेटर्स दिलेत व्यवस्थित मोजा, लगेच अंदाज येतो आपल्याला. 1 2 3 4 5 आणि इकडं जो काही संकेत दिलाय किंवा जो काही कोड दिलाय त्यासाठी त्यात किती लेटर्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे डबल लेटर्स आहेत. म्हणजे एका वर्णासाठी 2 वर्ण त्या ठिकाणी वापरलेले आहेत. मग जर टीचा विचार केला तर एस आणि यू हे कुठे आहेत बरं? एस आणि यू टीच्या आजूबाजूचे आहेत ना, की एस हा टीच्या अगोदर येतो आणि यू हा टीच्या नंतर येतो. म्हणजे अगोदरचं एक लेटर घेतलंय, नंतरचं एक लेटर घेतलंय. तसंच आर बद्दल पण केलंय की आरच्या अगोदर कुठला येतो? क्यू आणि नंतर कुठला येतो? एस. यू बद्दलही तसंच आहे की यूच्या अगोदर कुठला येतो? टी येतो आणि नंतर कुठला येतो? व्ही येतो. टी बद्दल जर आपण पाहिलं तर टीच्या अगोदर काय कुठला येतो? की नंतर टीच्या यू येतो आणि टीच्या अगोदर कुठला येतो? एस येतो. आणि एचच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर एचच्या अगोदर कुठला येतो? जी येतो आणि नंतर कुठला येतो? आय येतो. मग हाच आपल्याला काय दिसतोय? संकेत दिसतोय. ह्या क्रमाने आपल्याला दिसतं. म्हणजे डिकोड आपण केलं. आता फॉल्स बद्दल तशाच प्रकारचा कोड तयार करायचा. मग फॉल्स बद्दल आपण काय करणार की FALSE. मग एफच्या अगोदरचं कुठलं आहे? ई. एफच्या नंतर कुठलं येतं लेटर? जी येतो. एच्या अगोदर कुठला येतो? आता एच्या अगोदर वर्णमालेतला शेवटचा कुठला? झेड. आणि एच्या नंतर कुठला येतो? बी येतो. त्यानंतर एलच्या अगोदर कुठला येतो? के येतो. नंतर कुठला येतो? एम येतो. एसच्या अगोदर कुठला येतो? आर आणि नंतर कुठला येतो? एस नंतर टी. ईच्या अगोदर कुठला येतो? डी. ईच्या नंतर कुठला येतो? एफ. मग आपला संकेत किंवा आपला कोड तयार झाला. हेच आपलं उत्तर असेल. EGZBKMTDF. तर पर्याय क्रमांक कुठलं उत्तर असेल आपलं? 4 उत्तर असेल. पहा की ह्याच प्रकारचा जो काही संकेत आहे हा संकेत आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 98 प्रश्न क्रमांक जो 98 आहे त्याच्यामध्ये आपल्याला वर्णांच्या ऐवजी काय करायचे? चिन्ह वापरायचे. मग ज्या ज्या ठिकाणी वर्ण आहेत, ज्या ज्या ठिकाणी लेटर्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण काय करतोय? चिन्ह वापरतोय. मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर एच्या ठिकाणी आपण काय वापरतोय? ग्रेटर दॅन. त्यानंतर ईच्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? गुणिले वापरायचं आहे. बीच्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? प्लस वापरायचं आहे. डीच्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? इक्वल टू वापरायचं आहे. एफच्या ठिकाणी आपण काय वापरतोय? लेस दॅन वापरतोय.
आणि सीच्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे, भागिले वापरायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आणि लेस दॅन असे चिन्ह सलग येऊ शकत नाहीत, तर हे कॅल्क्युलेट करत बसण्याची सुद्धा गरज नाही आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं सुद्धा तुम्हाला लगेच कळून जाईल की 6 गुणिले 3 जर केले तर 18 येतात आणि 18 त्याच्यापेक्षा काय म्हटलंय, मोठे आहेत का, नाही आहेत. त्यामुळे साहजिक पद्धतीने पहिला ऑप्शन काय आहे, चुकीचा आहे, कारण मॅथमॅटिकल अरेंजमेंटच आपल्याला या ठिकाणी चुकीची दिसते. हे जास्त पुढे सॉल्व्ह करण्यात अर्थ नाही. त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जर आपण पाहिला तर 1 बाय 1 करणंच गरजेचं आहे की एफ च्या ठिकाणी लेस दॅन, बीच्या ठिकाणी बी म्हणजे काय आहे, प्लस, त्यानंतर ईचा अर्थ काय आहे, गुणिले, जीचा अर्थ काय आहे, मायनस, आणि ईचा अर्थ काय आहे, परत एकदा गुणिले. मग आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कुठलीच साईड बरोबर असणार नाही ना, की बरोबर साईड, बरोबर हे चिन्हच त्या ठिकाणी नाहीये, डी हा वर्णच त्या ठिकाणी नाहीये. मग फक्त उत्तर काढून काय उपयोग त्या ठिकाणी नाहीये. पण तरी सुद्धा जर आपण क्रॉस चेक केलं की ही साईड याच्यापेक्षा मोठी आहे का हे चेक करा, की यामध्ये गुणाकार आपण अगोदर करतो. 6 गुणिले 8 किती होणार, 48. इथं 4 गुणिले 12 किती होणार, 48 होणार. मग बेरीज जर आपण केली की 48 अधिक 3 म्हणजे ती साधारणपणे किती होते, 51, बरोबर. आणि इथं वजा किती होतात, 48. 51 वजा 48 किती येतात, 3 येतात. आता 18 पेक्षा 3 मोठे आहेत का, नाही, म्हणून इक्वेशन सेकंड पण कसं आहे, चुकीचं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 जर विचारात घेतला तर सीच्या ठिकाणी आपण काय ठेवतोय, भागिले, डीच्या ठिकाणी आपण काय ठेवतोय, बरोबर, बीच्या ठिकाणी आपण काय ठेवतोय, प्लस, सीच्या ठिकाणी परत एकदा भागाकार, जीच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परत एकदा काय आहे, वजाबाकी आहे. मग जर आपण हे सॉल्व्ह केलं तर 18 भागिले 3 किती येणार, 6, बरोबर. याच्यामध्ये 8 भागिले 4 जर आपण केलं तर किती येणार, 2, मायनस 12, आणि इकडे किती आहेत, प्लस 6. मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 6 + 2 किती होणार, 8, 8 वजा 12 वजा 4, हे बरोबर आहेत का, इक्वल नाहीत. त्यामुळे हा पर्याय सुद्धा कसा असेल, चुकीचा असेल. मग उरला एकच पर्याय क्रमांक 4. ऑब्व्हियसली तो बरोबर असणारच आहे, पण तरी आपण सॉल्व्ह करून पाहूयात की सीच्या ठिकाणी आपण काय लिहितोय, भागाकार लिहितोय, जीच्या ठिकाणी आपण काय लिहितोय, वजाबाकी लिहितोय, बीच्या ठिकाणी त्यांनी दिल्याप्रमाणे आपण काय लिहितोय, प्लस, परत एकदा बी, परत एकदा प्लस, डीच्या ठिकाणी आपण लिहितोय इक्वल टू 12. मग त्या संख्या जर आपण घेतल्या की 18 भागिले 3 वजा 6 अधिक 8 अधिक 4 बरोबर 12 येतात का, चेक करा. मग 18 भागिले 3 किती होतात, 6 होतात. 6 वजा 6 0 अधिक 8 अधिक 4, 6 वजा 6 0, 8 आणि 4 12. सो ऑब्व्हियसली राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड काय होते, सिमिलर होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय असेल, योग्य असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 99. विद्यार्थी मित्रांनो, विधान आणि निष्कर्ष या घटकावरचा तो प्रश्न आहे की स्टेटमेंट आणि आपण त्या ठिकाणी कन्क्ल्युजन असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता याच्यासाठी आपण वेन डायग्राम काढू शकतो. जेवढ्या वेन डायग्राम शक्य आहेत तेवढ्या आपल्याला काढायच्यात. कमीत कमी 2 आपल्याला काढायला लागतात. प्रत्येक वेन डायग्राममध्ये जर तो निष्कर्ष योग्य असेल तर त्या निष्कर्षाला आपण योग्य निष्कर्ष म्हणतो. एकाच कुठल्या तरी आकृतीत असेल तर सदा सर्व काळ योग्य नसतो. मग पहिल्या स्टेटमेंटचा विचार केला, सर्व फळे हे वाघ आहेत. फळांसाठी पहिलं वर्तुळ आपण काढलं, वाघांसाठी आपण दुसरं वर्तुळ काढलं. तर ही सर्व जी काही फळे आहेत ही सर्व फळे वाघ आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय. हे दुसरं वर्तुळ काय असेल, वाघांचं असेल. सो सर्व फळे काय आहेत, वाघ आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्टेटमेंटनुसार सर्व वाघ हे शेळ्या आहेत. हे सगळे जे काही वाघ आहेत मग हे शेळ्यांच्या वर्तुळाच्या अंतर्गत येणार की सर्व वाघ काय आहेत, शेळ्या आहेत. म्हणजे हे वर्तुळ आपण शेळ्यांसाठी लिहू शकतो. आता तिसऱ्या स्टेटमेंटचा विचार जर केला तर विशिष्ट अशा प्रकारचं विधान आहे. विशिष्ट विधान म्हणजे सुरुवातीला काय लागलाय, उपसर्ग त्या ठिकाणी काही असा लागलाय. मग काही शेळ्या जिराफ आहेत. म्हणजे जिराफ आणि शेळ्या यांच्यामध्ये काहीतरी पार्ट कॉमन आहे. मग शेळ्यांचं वर्तुळ डॉटेड लाईनने दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. 2-3 पद्धतीने दाखवता येऊ शकतं किंवा असंख्य पद्धतीत. अशा पद्धतीने ते वर्तुळ असू शकतं जिराफसाठी जे वापरतो, किंवा कदाचित अशा पद्धतीने असू शकतं, किंवा कदाचित अशा पद्धतीनेही असू शकतं. या तीनही प्रकारांमध्ये जर आपण पाहिलं तर या तीनही प्रकारांमध्ये जिराफ आणि शेळ्या याच्यामध्ये काहीतरी पार्ट कॉमन आहे. फक्त त्यांची अरेंजमेंट वाघ आणि फळे यांच्याशी आपण वेगळ्या पद्धतीने केली. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण व्यवस्थित त्या बाबी पाहिल्या तर काही शेळ्या जिराफ आहेत. याच्यामध्ये आपल्याला ते दिसतं, याच्यात दिसतं, याच्यात दिसतं. आता निष्कर्षाकडे आपण येऊयात. पहिला निष्कर्ष, सर्व फळे हे शेळ्या आहेत. आहेत का, तर फळांचं जे काही वर्तुळ आहे हे फळांचं वर्तुळ शेळ्यांच्या वर्तुळाच्या कुठं आहे, आतमध्ये आहे. त्यामुळे ते विधान अगदी बरोबर आहे की सगळी जी काही फळं आहेत ती सर्व फळं काय आहेत,
शेळ्या आहेत. त्यामुळे पहिला निष्कर्ष काय असेल, योग्य असेल. दुसऱ्या निष्कर्षाचा जर आपण विचार केला, काही फळे जिराफ आहेत, तर आता काही फळे जिराफ आहेत हे प्रत्येक आकृतीत दिसत नाही. या आकृतीत दिसत नाहीये, यामध्ये दिसत नाहीये, फक्त एवढ्या आकृतीमध्ये मात्र फळे आणि जिराफ याच्यामध्ये काहीतरी कॉमन पार्ट दिसतोय. परंतु प्रत्येक वेन डायग्राम मध्ये जर तो निष्कर्ष येत असेल तरच तो निष्कर्ष काय असतो, योग्य असतो. त्यामुळे हा जो काही निष्कर्ष आहे तो निष्कर्ष कसा असेल, अयोग्य असेल. कारण फक्त तो स्पेसिफिक केसमध्येच येऊ शकतो, विशिष्ट केसमध्येच येऊ शकतो, प्रत्येक केसमध्ये येत नाही. त्यामुळे याचं उत्तर जर आपण पाहिलं तर निष्कर्ष 1 बरोबर, केवळ निष्कर्ष 1 बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात, शेवटच्या प्रश्नाकडे. आकृत्यांवरचा प्रश्न आहे की आकृत्यांमधली जी काही अरेंजमेंट आहे त्यावरचा प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे आकृत्यांमधली अरेंजमेंट जर चेक करायची असेल तर नंबरिंग सिम्पली करायचं आणि नंबर्स कसे शफल होतात हे आपण चेक करणं गरजेचं आहे. अरेंजमेंट चेक करा की सुरुवातीला अशा पद्धतीने अरेंजमेंट केली, त्यानंतर सिमेट्रिकली अपोजिट म्हणजे यालाच मॅच करणारी अशी अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी दिसते पहा, बरोबर. मग पुढं पण आपल्याला तेच करायचं आहे. मग आता इथं जर अशी अरेंजमेंट असेल तर इकडं कशी अरेंजमेंट असली पाहिजे, अशी असली पाहिजे ना, बरोबर. मग आता यामध्ये नंबरिंग करून पहा फक्त की नंबरिंग जर आपण त्या ठिकाणी केलं तर नंबरिंगमध्ये आपल्याला लगेच कळून येतं की 1 2 3 4 म्हणजे x साठी 1 वापरला, s साठी 2, c साठी 3 आणि o साठी 4. मग आता हे शफलिंग कसं झालंय ते चेक करा. वरून सुरुवात करूयात आपण. s चा क्रमांक इकडे किती आहे, 2. o चा क्रमांक किती आहे, 4. x चा क्रमांक किती आहे, 1. c चा क्रमांक किती आहे, 3. 2 4 1 3. सिमिलरली तिकडे पण करायचं आपण. आता सिमिलरली म्हणजे आता कसं करणार ते व्यवस्थित पहा. नंबरिंग आपण करूयात. समजा आता याच्यामध्ये जे जे काही नंबरिंग आहे ते इकडून सुरू केलं, 1 2 3 4 फ्रॉम द बिगर साईड. ओके. मग आता इकडे शफलिंग करताना कसं करतोय आपण, 2 4 1 3. मग इथं पण आपण काय करणार, 2 4 1 आणि 3. मग 2 क्रमांकाची आकृती कुठली आहे, टी. 4 क्रमांकाची आकृती कुठली आहे, स्टार. 1 क्रमांकाची आकृती कुठली आहे, त्रिकोण. आणि 3 क्रमांकाची आकृती कुठली आहे, चौकोन. म्हणजे टी, स्टार, त्रिकोण आणि चौकोन अशा प्रकारचा आपल्याला ऑप्शन कुठला दिसतोय, पर्याय क्रमांक 2. कुठलेही कन्फ्युजन होत नाही, थेट नंबरिंग करायचं, बाकी जास्त लॉजिक लावत बसायचं नाही. जास्त लॉजिक जर लावत बसलो तर अशा प्रश्नांमध्ये वेळ आपला खूप जास्त जाऊ शकतो आणि उत्तर सुद्धा बरोबर येण्याची शक्यता कमी पडते. त्यामुळे नंबरिंग जर केलं, नंबर्स कसे शफल झाले ते जर आपण पाहिलं, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे फारसं आपल्याला काही करायचं नाही. अंकगणित आणि बुद्धिमापनाचे जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, काठिण्य पातळी मुद्दामून त्याची थोडीशी जास्त आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती. जसजशा पुढच्या परीक्षा येतील, पुढच्या टेस्ट सिरीज येतील, तसतसं ही काठिण्य पातळी आयोगाच्या काठिण्य पातळीसोबत आपण मॅच करत नेतोय. सगळ्या टॉपिकला स्पर्श होईल, सगळ्या टॉपिकचा तुमचा अभ्यास होईल, या उद्दिष्टानं हे प्रश्न या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत. थांबूयात आपण. धन्यवाद.